Hello students. In last lecture, we have studied much more information about cockroach. That is, we have studied habit and habitat of cockroach, then Indian species of cockroach. We also learn systematic position of cockroach and external morphology of cockroach. यामध्ये आपण कॉकरोचचे हेड पोझिशन, थोरॅक्स आणि ॲब्डॉमेन ह्याबद्दल माहिती घेतली. त्याचबरोबर कॉकरोच मध्ये असणारे जे काही अँटिना आहे त्याचे टाईप, ह्याच्यानंतर आपण जे थोरॅक्स आहे त्याचे किती भागामध्ये डिव्हिजन झालेले आहे, त्याच्यानंतर ॲब्डॉमेन ह्याबद्दल आपण डिटेल माहिती पाहिली. तर ह्या लेक्चरमध्ये आपण कॉकरोच जे आहेत त्यांचे डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल आपण जादाची माहिती घेणार आहोत. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय? तर डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे पचन संस्था. कॉकरोचची पचन संस्था जी आहे ती आपल्याला ह्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये स्टडी करायची आहे. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम जे आहे कॉकरोच, डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉकरोच इज जनरली डिव्हायडेड इंटू 3 पार्ट्स: माउथ पार्ट्स, एलिमेंटरी कॅनल अँड सलायव्हरी ग्लँड्स. ह्या 3 भागामध्ये कॉकरोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती डिव्हाइड झालेली आहे. मात्र जो माउथ पार्ट हा जो भाग आहे तो आपण डिटेलमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपल्याला एलिमेंटरी कॅनल आणि पेअर ऑफ सलायव्हरी ग्लँड्स याबद्दल माहिती घ्यायची आहे. तर आपण एलिमेंटरी कॅनल काय आहे? आता एलिमेंटरी कॅनल मध्ये बघा पुढचे रिजन येतात, म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग रिजन्स. फर्स्ट फोरगट, नेक्स्ट इज मिड गट अँड थर्ड वन इज हाइंड गट. आता हे जे पार्ट्स आहेत ते आपण आता इथे डायग्राम मध्ये स्टडी करूया. पहिला पार्ट जो आहे त्याला म्हणायचं आहे फॅरिंग्स. फोरगट जो आहे, फोरगट साधारणतः गिझार्ड पर्यंत येतो. हाइंडगट जो, मिडगट जो आहे, इट रन्स फ्रॉम गिझार्ड टू stomach, and then hindgut it consists of ileum, colon and rectum. आता पुढे आपल्याला हे जे पार्ट्स आहेत ते आपण हळूहळू एक्सप्लेन करून घेऊया. फॅरिंग्स हा जो भाग आहे तो आपण माउथ पार्ट शिकताना आपण बघितलं की जे च्यू केलेलं फूड आहे किंवा बाईट केलेलं फूड जे आहे ते प्री ओरल कॅव्हिटी मध्ये पुढे पाठवलं जातं आणि प्री ओरल कॅव्हिटी नंतर ते फूड मटेरियल जे आहे ते फॅरिंग्स कडे काय केलं जातं, पास ऑन केलं जातं. फॅरिंग्स नंतर इसॉफेगस हा नॅरो ट्यूब येते, थोडीशी लॉंग असते फॅरिंग्स पेक्षा. आणि ह्या इसॉफेगसचं काम काय आहे, तर जे फूड मटेरियल आहे ते क्रॉप ह्या रिजन कडे पाठवणं. क्रॉप ह्या रिजन जो आहे, नेक्स्ट रिजन आहे इसॉफेगस नंतरचा क्रॉप रिजन. हा क्रॉप रिजन जे आहे इट इज पियर शेप्ड रिजन. पियर शेप किंवा पेरूच्या आकाराचा किंवा पेर नावाचं फ्रूट असतं त्याच्या आकाराचा असणार आहे हा रिजन आहे. इट स्टोअर्स फूड टेम्पररी. म्हणजे क्रॉपचं हे काय आहे, फंक्शन काय आहे, तर फूड मटेरियल जे आहे ते टेम्पररी स्टोअर करण्याचं काम हे क्रॉप मध्ये केलं जातं. नेक्स्ट पुढचा भाग येतो गिझार्ड. आता हा जो भाग आहे तो मात्र स्पेरिकल रिजन आहे अँड इट इज इंटरनली प्रोव्हाइडेड विथ कायटिनस टीथ. सर्कलेट आहे, सर्कलेट ऑफ कायटिनस टीथ. 6 कायटिनस टीथ असतात आणि त्या रिजन मध्ये, गिझार्ड मध्ये जे फूड मटेरियल आहे त्याचं ग्राइंडिंग केलं जातं. इन ऍडिशन टू दॅट दिस गिझार्ड इज ऑल्सो प्रोव्हाइडेड विथ ब्रिस्टल्स. ब्रिस्टल्स जे आहेत ते एब्सॉर्ब फूड मटेरियल फ्रॉम दिस गिझार्ड. गिझार्ड मध्ये जे फूड मटेरियल आहे त्याच्यामधलं मेन घटक आहे त्यांचं ऍब्सॉर्प्शन करण्याचं काम सुद्धा ते ब्रिस्टल्स करत असतात. तर अशा प्रकारे फॅरिंग्स, इसॉफेगस, क्रॉप आणि गिझार्ड हा जो पार्ट आहे, हा जो भाग आहे त्याला फोर गट असं म्हटलं जातं. नेक्स्ट फूड जे आहे, जे ग्राइंड केलेलं फूड जे आहे ते पुढे मिड गट कडे पास ऑन केलं जातं. आता मिड गट मध्ये काय आहे, इट कन्सिस्ट ऑफ हेपॅटिक सिकी अँड स्टमक. आता हेपॅटिक सिकी कशा काय आहेत, दीज आर ब्लाइंड नॅरो ट्यूब्स आणि ह्या ट्यूब मध्ये दीज सिक्रेट्स डायजेस्टिव्ह एन्झाइम्स.
डायजेशनसाठी आवश्यक असणारे जे एन्झाईम्स आहेत ते हिपॅटिक सिकीमध्ये काय केले जातात तर सिक्रेट केले जातात आणि ते दीज एन्झाईम्स हेल्प्स इन डायजेशन ऑफ फूड. फूड मटेरियल मध्ये असणारे जे काही प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट असतील, फॅट असतील, त्यांचं प्रॉपरली डायजेशन होण्यासाठी हे एन्झाईम्स तिथं काम करत असतात. पुढं हा जो रिजन आहे इट इज स्टमक. इट इज अ नॅरो ट्यूब. इट अल्सो इंटरनली लाइंड विथ इपिथेलियम. इपिथेलियम असं आहे की जे ग्लँड्युलर आहे, ग्लँड्युलर इपिथेलियम. आणि इथे बऱ्याचशा ग्लँड्स आहेत and they also secrete digestive enzymes which helps in digestion of food material which is present in stomach region. स्टमक रिजन मध्ये असणारं जे काही फूड मटेरियल आहे त्याचं डायजेशन करायचं काम किंवा डायजेशनला हेल्प करायचं काम ते डायजेस्टिव्ह एन्झाईम्स करत असतात. आता पुढे येतात माल्पिकियन ट्युब्युल्स. माल्पिकियन ट्युब्युल्स ज्या आहेत त्या काय करत असतात तर त्यांच्यामधून जे काही ऍब्सॉर्ब केलेलं नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट जे आहे ते मात्र त्या अनडायजेस्टेड फूड मटेरियल मध्ये मिक्स केलं जातं. म्हणजे फूडचं डायजेशन झाल्यानंतर पुढच्या भागामध्ये जो हाइंड रिजन आहे किंवा हाइंड गट आहे तिकडे जे फूड मटेरियल आहे अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे ते पास ऑन होत असतानाच त्याच्यामध्ये नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट सुद्धा मिक्स केले जातात आणि त्याकरिताच तिथं माल्पिगियन ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. आता ह्या माल्पिगियन ट्युब्युल जे आहेत त्या नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट त्या अनडायजेस्टेड फूड मटेरियल मध्ये मिक्स करतात आणि पुढे हे अनडायजेस्टेड फूड मटेरियल जे आहे ते हँड गट कडे पास ऑन केलं जातं. आणि ह्या रिजन मध्ये मात्र स्पिंक्टर मसल्स जे आहेत ते तिथं प्रेझेंट असतात. आता पुढचा रिजन लागतो हँडगट. हँडगट जो आहे तो सगळ्यात शेवटचा रिजन आहे जे कॉक्रोचेस आहेत त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टम मधला. त्याच्यामध्ये पहिला भाग लागतो इलियम. इलियम ही शॉर्ट नॅरो ट्यूब आहे आणि ह्या नॅरो ट्यूब मधून कोलॉन ह्या पार्टकडे हे फूड मटेरियल जे आहे ते पास केलं जातं. आता कोलॉन मध्ये मेन घटक काय आहे तर जे वॉटर आहे अनडायजेस्टेड फूड मटेरियल मध्ये असणारं जे काही वॉटर आहे त्याचं रिएब्सॉर्प्शन करण्याचं काम हे कोलॉन मध्ये केलं जातं आणि कोलॉन मधून मग पुढे undigested food material along with nitrogenous waste product it is and metabolic waste product it is transferred towards rectum. रेक्टम ह्या एरियामध्ये हे जे अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे ते पास ऑन केलं जातं आणि हे जे पुढं पास आउट केलेलं मटेरियल आहे ते शरीरातून बाहेर नंतर एनस ह्या ओपनिंग मधून बाहेर फेकलं जातं अँड दिस ओपनिंग इज प्रेझेंट इन 10th सेगमेंट ऑफ ऍबडॉमेन. ऍबडॉमेन मध्ये असणाऱ्या 10व्या सेगमेंट मध्ये व्हेंट्रल साइडला हे एनस प्रेझेंट आहे. तर अशा प्रकारे ही डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम नंतर महत्वाचा भाग येतो सलायव्हरी ग्लँड्स. सलायव्हरी ग्लँड्स ज्या आहेत त्या माउथपार्टच्या दोन्ही बाजूला सिच्युएट झालेले असतात इंटरनली. दीज सलायव्हरी ग्लँड्स each salivary gland is consist of 2 lobes. 2 लोबची ही प्रत्येक सलायव्हरी ग्लँड ही बनलेली असते. कॉक्रोचेस मध्ये 2 सलायव्हरी ग्लँड्स असतात दोन्ही बाजूला राईट अँड लेफ्ट साइडला एक एक अशा प्रकारे 2 सलायव्हरी ग्लँड असतात. दोन्ही सलायव्हरी ग्लँड ज्या आहेत त्या 2 लोब्सनी बनलेल्या आहेत. त्याचबरोबर each lobe consists of many irregular shaped lobules. ह्या ज्या दोन्ही लोब्स आहेत त्याच्यामध्ये अजून छोट्या छोट्या ज्या आहेत त्या इरेग्युलर शेपच्या तिथे लोब्युल्स प्रेझेंट असतात आणि तिथे सलायवा सिक्रेट झाल्यानंतर रिझर्वायर मध्ये पाठवण्यात येते. आता ह्या रिझर्वायरची कॉमन डक्ट आणि सलायव्हरी ग्लँडची कॉमन डक्ट अशी मिळून इफरंट सलायव्हरी डक्ट बनते आणि त्याच्यामधून ही जी सलायवा आहे ती माउथ कडे पुढे पास ऑन केली जाते की जी चिविंग आणि बायटिंगच्या वेळेस किंवा जे फूड मटेरियल प्री ओरल कॅव्हिटी मध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये ही सलायवा जी आहे मिक्स होते आणि हे सलायवा जे आहेत त्याच्या फूड मटेरियल मध्ये मिक्स झाल्यानंतर फूडचं डायजेशन जे आहे ते इझिली होतं. ह्याच्यामुळं जे कॉक्रोचेस आहेत त्यांच्यामध्ये सलायव्हरी ग्लँड्स आहेत त्या सुद्धा अतिशय
महत्वाच्या असतात. तर अशा प्रकारे कॉकरोचेस मध्ये असणारे डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती आपण पाहिली. आता पुढच्या अ, टप्प्यामध्ये आपण सर्क्युलेटरी सिस्टम ऑफ कॉकरोच ह्याच्यावरती भर देणार आहोत. कॉकरोचची जे सॉरी कॉकरोचची सर्क्युलेटरी सिस्टम जी आहे इट कन्सिस्ट ऑफ हिमोलिम्फ, हिमोकोल अँड डॉर्सल ब्लड व्हेसल. तर अशा प्रकारे आपल्याला जे कॉकरोच आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांची सर्क्युलेटरी सिस्टम जी आहे ती पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे हिमोलिम्फ. आता कॉकरोचेस जे आहेत दीज आर ओपन सर्क्युलेटेड ॲनिमल आहेत. त्यांच्यामध्ये ब्लड जे आहे ते प्रत्येक ऑर्गनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं. ब्लड इज स्टोर्ड इन कॅव्हिटी ऑफ देअर बॉडी कॅव्हिटी, की ज्याला हिमोकोल असं म्हटलं जातं. हिमोकोल जे आहे म्हणजे त्यांचा व्हिसेरा जो आहे त्याच्या भोवतीच असणारी जी कॅव्हिटी आहे इट इज फिल्ड विथ ब्लडनी फिल झालेली असते म्हणून त्याला हिमोकोल असं म्हटलं जातं. आणि त्यांचं ब्लड जे आहे इट इज विदाउट एनी पिगमेंट. त्यांच्या ब्लडमध्ये कोणत्याही प्रकारचं पिगमेंट प्रेझेंट नाहीये आणि म्हणूनच कॉकरोचचं ब्लड जे आहे इट इज कलरलेस. त्यांना कसलाही कलर नसतो. आता मग हे जे कॉकरोचचं ब्लड आहे त्याला हिमोलिम्फ म्हटलं जातं आणि इट कन्सिस्ट ऑफ प्लाझ्मा अँड ब्लड सेल्स किंवा हिमोसाइट्स असं त्याला म्हटलं जातं. तर प्लाझ्मा जे आहे प्लाझ्मामध्ये बरेचसे न्यूट्रिएंट प्रेझेंट असतात. बरेचसे त्याच्यामध्ये नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट जसं की युरिया हे सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि त्याचबरोबर जे काही सेल्स आहेत हिमोलिम्फ मध्ये असणारे जे काही सेल्स आहेत ब्लड त्या साधारणतः 7 प्रकारच्या असतात. अशा प्रकारे कॉकरोचेस मधलं ब्लड जे आहे इट कन्सिस्ट ऑफ लिम्फ प्लाझ्मा अँड ब्लड सेल. ह्यानंतर आपण हिमोकोल किंवा हिमोसील काय आहे ते बघणार आहोत. ह्युमन बिईंगच्या बाबतीत आपण विचार केला तर आपली जी काही कॅव्हिटी आहे बॉडी कॅव्हिटी जी आहे ती डायफ्रॅगम मुळे 2 भागामध्ये डिव्हाइड झालेली आहे. थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. डायफ्रॅगम कुठे प्रेझेंट आहे? आपला छातीचा भाग आणि पोटाचा भाग ह्याच्यामध्ये पडदा प्रेझेंट आहे त्याला आपण डायफ्रॅगम म्हणतो. परंतु कॉकरोचेसच्या बाबतीत डायफ्रॅगम जे आहेत दीज आर 2 इन नंबर. कॉकरोचेसमध्ये 2 डायफ्रॅगम असल्यामुळं त्यांची बॉडी कॅव्हिटी जी आहे ती 3 भागामध्ये डिव्हाइड झालेली आहे. 3 कॅव्हिटीमध्ये डिव्हाइड झालेली आहे. आणि त्या ज्या कॅव्हिटी आहेत त्यांना सायनसेस असं म्हटलं जातं. मग हे 2 डायफ्रॅगम आहेत कसे? तर दीज आर फायब्रोमस्क्युलर इन नेचर. फायब्रोमस्क्युलर अशा गोष्टींनी बनलेले आहेत. फायब्रस आहेत, मस्क्युलर आहेत. दोन्ही प्रकारचे हे जे डायफ्रॅगम आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. डायफ्रॅगम जे आहेत पहिलं डायफ्रॅगम जे आहे ते डॉर्सल साइडला आहे. डॉर्सल साइडला आहे अँड इट इज प्रोव्हाइडेड विथ 12 ॲलरी मसल्स. ॲलरी मसल्स आहेत, ट्रायंग्युलर शेपचे मसल आहेत आणि हे जे मसल आहेत दीज आर अटॅच टू टर्गम. टर्गमला हे जे मसल्स आहेत अटॅच झालेले असतात. हा पहिला डायफ्रॅगम झाला. दुसरा डायफ्रॅगम जो आहे तो व्हेंट्रल साइडला आहे. and this ventral diaphragm it is flat in nature. आणि ह्या 2 डायफ्रॅगम मुळे बॉडी कॅव्हिटी जी आहे ती 3 सायनसेस मध्ये डिव्हाइड झालेली आहे. पहिला सायनस जो आहे पेरिकार्डियल सायनस, दुसरा आहे पेरिव्हिसरल सायनस आणि तिसरा जो आहे पेरिन्यूरल सायनस. अशा 3 भागामध्ये हे जे कॅव्हिटी आहे ती डिव्हाइड झालेली आहे. आता पहिला जो आहे पेरिकार्डियल सायनस जो आहे तो कसा आहे? डॉर्सली आहे. डॉर्सली प्रेझेंट आहे म्हणजे डॉर्सल डायफ्रॅगम आणि पाठीमागचा भाग कॉकरोचचा त्याच्यामधली कॅव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये त्या कॅव्हिटीला पेरिकार्डियल सायनस असं म्हटलं जातं आणि इट कंटेन्स डॉर्सल व्हेसल. डॉर्सल व्हेसल जी आहे ती त्या कॅव्हिटीमध्ये आपल्याला
पाहायला मिळते. नंतरचा पुढचा जो सायनस आहे इट इज पेरिव्हिसरल सायनस. जे कॉकरोच मधले जे काही मेन व्हिसरल ऑर्गन आहेत जसं की एलिमेंटरी कॅनल असेल किंवा त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टम असेल त्यांना एन्क्लोज करणारा हा सायनस आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा सायनस आहे पेरिन्यूरल सायनस, जो व्हेंट्रल डायफ्रॅगम नंतर पुढच्या भागामध्ये म्हणजे व्हेंट्रल साइडचा जो काही स्टर्नम आहे, स्टर्नम आणि जे पेरिन्यूरल जे व्हेंट्रल डायफ्रॅगम आहे ह्याच्या मधला जो भाग आहे त्याला म्हटलं जातं पेरिन्यूरल सायनस. आणि ह्या सायनस मध्ये सुद्धा ब्लड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आता हे जे ब्लड आहे ते सर्क्युलेट कुठून होतं, तर डायफ्रॅगम जे आहेत ते एकमेकांना ज्या ज्या ठिकाणी अटॅच झालेले असतात त्या ठिकाणी जे छोटे छोटे होल्स प्रेझेंट असतात आणि त्या होल्स मधून जे ब्लड आहे ते सर्क्युलेट होत असतं. तर अशा प्रकारे हिमोकोल हा एक महत्वाचा भाग जे कॉक्रोचेस आहेत त्यांच्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता आपल्याला डॉर्सल ब्लड व्हेसल बद्दल माहिती घ्यायची. डॉर्सल ब्लड व्हेसल जे आहे इट इज प्रेझेंट इन पेरिकार्डियल रिजन किंवा पेरिकार्डियल सायनस. पेरिकार्डियल सायनस आपल्याला माहिती आहे की डॉर्सल साइडला आहे. व्हेंट्रल साइड म्हणजे काय, तर समोरची चेहऱ्याकडची किंवा पोटाकडची जी बाजू आहे येते त्याला व्हेंट्रल साइड म्हणायचं आहे आणि त्याच्या पूर्ण विरुद्ध बाजू आहे त्याला म्हणायचं आहे डॉर्सल साइड. मग ही जी डॉर्सल ब्लड व्हेसल जे आहे इट इज प्रेझेंट इन डॉर्सल रिजन दॅट इज इन पेरिकार्डियल सायनस. ह्या रिजन मध्ये किंवा ह्या सायनस मध्ये आपल्याला डॉर्सल ब्लड व्हेसल जी आहे ती पाहायला मिळते. ही डॉर्सल ब्लड व्हेसल जी आहे ती दोन भागामध्ये डिव्हाइड झालेली आहे. अँटेरियरली म्हणजे पुढच्या भागामध्ये अँटेरियर एओर्टा आहे आणि पोस्टेरियरली इट इज डिव्हिजिबल इनटू हार्ट. हार्ट आणि अँटेरियर एओर्टा ह्या दोन भागामध्ये ही डॉर्सल ब्लड व्हेसल जी आहे ती डिव्हाइड झालेली आहे. आता हार्ट कुठे आहे, आता ह्युमन बिईंग मध्ये हार्ट जसं 4 चेंबरचं असतं तसं मात्र जे कॉक्रोचेस आहेत त्यांच्यामध्ये हार्ट जे आहे ते 13 चेंबरचं आहे. 13 चेंबर्स तिथं प्रेझेंट असतात. आता कॉक्रोचेस मध्ये हार्ट जे आहे ते साधारणतः 9th ॲब्डॉमिनल सेगमेंट पासून ते फर्स्ट थोरॅसिक सेगमेंट पर्यंत रन होतं. 9th ॲब्डॉमिनल सेगमेंट टू फर्स्ट थोरॅसिक सेगमेंट असे टोटली 10 चेंबर जे आहेत ते ॲब्डॉमिनल रिजन मध्ये येतात आणि उरलेले 3 रिजन जे आहेत ते थोरॅसिक रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे जे कॉक्रोचेस आहेत त्यांचं हार्ट जे आहे ते 13 चेंबरचं आहे आणि 13 चेंबर कशा प्रकारे त्यांच्या बॉडीमध्ये डिवाइड झालेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळालं. यानंतर हार्ट जे आहे ते एका बाजूला म्हणजे पोस्टेरियर रिजन जो आहे हार्टचा तिथून पूर्णपणे बंद आहे आणि ते एकाच बाजूनी ओपन असतं. मग प्रत्येक चेंबर जो आहे त्याला पेअर ऑफ स्लिट इज प्रेझेंट अँड इट इज नोन ॲज ऑस्टिया. ही जी स्लिट आहे किंवा ओपनिंग आहे एका ओपनिंगला ऑस्टियम म्हणायचं आहे आणि 2 ओपनिंग असल्यामुळं प्रत्येक रिजन मध्ये प्रत्येक हार्ट चेंबर मध्ये लॅटरली असे 2 असे स्लिट्स प्रेझेंट आहेत किंवा तिथं ऑस्टिया प्रेझेंट आहेत आणि ह्या ऑस्टिया मधून दीज ऑस्टिया आर प्रोव्हाइडेड विथ फ्लॅप लाईक स्ट्रक्चर किंवा तिथं झडप आहे बॉल लाईक स्ट्रक्चर तिथं प्रेझेंट असतं आणि जे काही अवतीभोवतीचं चेंबर मधलं हार्ट जे आहे ब्लड जे आहे ते हार्ट मध्ये यायला तिथून मदत होते. तर अशा प्रकारे लास्ट चेंबर म्हणजे 13वा चेंबर वगळता उरलेले सगळे जे 12 चेंबर आहेत हार्टचे त्या 12 चेंबर मध्ये हे ऑस्टिया जे आहेत ते प्रेझेंट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता अँटेरियरली हार्ट जे आहे ते पुढे कंटिन्यू होतं नॅरो ट्यूब लाईक स्ट्रक्चर मध्ये अँड दिस नॅरो ट्यूब लाईक स्ट्रक्चर इज नोन ॲज अँटेरियर एओर्टा. ही जी आहे ती अँटेरियर एओर्टा आहे. हार्ट मधून पास होणारं जे ब्लड आहे ते अँटेरियर एओर्टाद्वारे इतर सायनसेस मध्ये म्हणजेच हिमोकोल मध्ये ते जे हार्ट ब्लड जे आहे
ते सर्क्युलेट केलं जातं आणि अशा प्रकारे जे कॉक्रोचेस आहेत त्यांच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. आता ही ओपन सर्क्युलेटरी सिस्टमचे आपण पार्ट्स बघितले. ही सर्क्युलेटरी सिस्टम जी आहे ती रन कशी होते ते आपण आता पाहूया. आता आपल्याला बघायचंय जे कॉक्रोचेस आहेत त्यांच्यामध्ये नेमकं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते कशा पद्धतीने होतं. ब्लड सर्क्युलेशनसाठी आपल्याला माहिती आहे की हार्ट जे आहे त्याचं मेनली कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन झालं पाहिजे. हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे आहे इट इज ओनली रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलेशन ऑफ ब्लड. ब्लड सर्क्युलेशनसाठी ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. ब्लडचं हार्टचं जे कॉन्ट्रॅक्शन होण्याची प्रोसेस आहे त्याला सिस्टोल म्हटलं जातं आणि हार्टचे रिलॅक्सेशन होण्याची जी प्रोसेस आहे त्याला डायस्टोल म्हटलं जातं. आणि ह्या ज्या प्रोसेस आहेत सिस्टोल आणि डायस्टोल ह्या नेहमी अल्टरनेटिव्हली होत असतात. ज्यावेळेस डायस्टोल होतं ड्युरिंग डायस्टोल व्हॉट हॅपन्स ड्युरिंग डायस्टोल अलरी मसल्स जे आहेत ते काय होतात दे गेट कॉन्ट्रॅक्टेड. कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे काय आकुंचन पावतात. अलरी मसल्स जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होतं तर हे जे डॉर्सल डायफ्रॅगम आहे इट बिकम फ्लॅट. ते डॉर्सल डायफ्रॅगम जे आहे ते फ्लॅट झाल्या कारणानं जे ऑस्टिया आहेत ते ऑस्टिया मधल्या ज्या वॉल्स आहेत त्या ओपन होतात अँड व्हॉट एव्हर ब्लड प्रेझेंट इन दिस सायनस पेरिकार्डियल सायनस इट एंटर्स टू द हार्ट. प्रत्येक चेंबरमध्ये हे हार्टमध्ये ब्लड जे आहे ते एंटर होतं थ्रू ऑस्टिया. ऑस्टिया आपल्याला माहिती आहे की हार्टचे जे ओपनिंग आहेत किंवा व्हर्टिकल स्लिट प्रेझेंट आहे हार्टच्या चेंबरला त्याला आपण ऑस्टियम म्हणतो आणि दोन्ही बाजूला असल्यामुळे त्याला ऑस्टिया असं म्हटलं जातं. मग हे जे काही अलरी मसल्स जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं तर डायफ्रॅगम फ्लॅट होतं. कोणतं डायफ्रॅगम तर डॉर्सल डायफ्रॅगम फ्लॅट होतं. पेरिकार्डियल सायनस त्याच्यामुळे काय होतं पेरिकार्डियल सायनस मधलं जे काही ब्लड आहे ते हिमोकोल मधलं जे काही ब्लड आहे इट गेट एंटर इन द हार्ट रिजन. हार्ट रिजन मध्ये एंटर झाल्यानंतर जे पोस्टेरियर एंड आहे हार्टचं त्या पोस्टेरियर एंड कडून वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन इज पास्ड. आता वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय तर त्या रिजन मध्ये कॉन्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात होते. कॉन्ट्रॅक्शन होणे म्हणजे काय तर हार्टचं सिस्टोल होणं. हार्ट सिस्टोलिक कंडिशन मध्ये झालं किंवा हार्टचा एखादा चेंबर सिस्टोल मध्ये गेला तर तो काय करतो त्याच्यामधलं ब्लड जे आहे ते पुढच्या चेंबर मध्ये पाठवत असतो. आता सिस्टोल कधी होणार आहे बघा ज्या वेळेस अलरी मसल जे आहेत ते रिलॅक्स होतात. रिलॅक्स झाल्यानंतर काय होतं तर ते जे हार्टचे दोन्ही बाजूला असणारे हार्ट चेंबरला दोन्ही बाजूला असणारे ऑस्टिया जे आहेत इट गेट क्लोज्ड विथ द हेल्प ऑफ वॉलच्या साह्याने किंवा त्याचे फ्लॅप आहे त्या फ्लॅपच्या साह्याने हे जे ओपनिंग आहे ते बंद होतात. आणि ते बंद होण्यामागचं रिझन काय आहे तर ज्या वेळेस अलरी मसल जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस डॉर्सल साइडचं जे डायफ्रॅगम आहे इट बिकम कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स झाल्यामुळे काय होतं तर ते जे हिमोकोलची तो जो सायनस आहे पेरिकार्डियल सायनस त्याची साईज जी आहे किंवा त्याचं व्हॉल्यूम जे आहे कमी होतं आणि त्याच्यामुळं ती जी वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन आहे किंवा ते जे ब्लड आहे हार्ट मधलं ते पुढे पुढे जातं. तर पुढे पुढे जाण्यामागचं दुसरं एक रिझन आहे की वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन कुठून सुरू होते तर जे हार्टचं पोस्टेरियर एंड आहे तिथून वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन येते आणि ही जी वेव्ह आहे ते पुढं 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 प्रत्येक रिजन मध्ये ही वेव्ह काय केली जाते पास केली जाते फ्रॉम पोस्टेरियर एंड टुवर्ड्स अँटेरियर एंड ऑफ हार्ट. ह्या हार्टच्या रिजनकडे काय केली जाते तर ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन पास केली जाते आणि वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जसजशी पास होईल तसं हार्ट चेंबर मधलं असलेलं ब्लड जे आहे ते पुढे पुढे पास केलं जातं आणि सगळ्यात शेवटी हे अवोर्टाला एंटेरियर अवोर्टा जे आहे त्या ठिकाणी हे ब्लड जे आहे ते पुढं पास केलं जातं आणि हेड रिजन मधून नंतर हे ब्लड जे आहे ते इतर ज्या हिमोकोल आहेत किंवा इतर जे सायनस आहे पेरिविसरल सायनस किंवा पेरिन्युरल सायनस ह्या दोन्ही सायनसेस कडे हे जे ब्लड आहे
ते पास ऑन केलं जातं आणि दोन दोन जे लगतचे सायनसेस आहेत म्हणजे पेरिव्हिस्रल सायनस किंवा पेरिन्यूरल सायनस जे आहेत ते लगतचे सायनसेस आहेत त्यांच्यामध्ये मात्र हे ब्लड जे आहे ते साधारणतः फेनेस्ट्री हे जे ओपनिंग आहे त्या ओपनिंग मधून हे ब्लड काय केलं जातं तर वेगवेगळ्या सायनसेस मध्ये पास केलं जातं. तर अशा प्रकारे जे कॉक्रोचेस आहेत त्यांच्यामध्ये सिस्टोल आणि डायस्टोल होऊन हार्टचं हार्टचं सिस्टोल आणि डायस्टोल होऊन ब्लड जे आहे ते सर्क्युलेट केलं जातं. त्याच्याच मदतीला 12 पेअर ऑफ अॅलरी मसल्स आपण सांगितलेले हे जे अॅलरी मसल्स जे आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्शनमुळं आणि रिलॅक्सेशनमुळं डायफ्रॅगमची सुद्धा हालचाल होते आणि त्याच्यामुळं योग्य ते प्रेशर जे आहे ते तिथं क्रिएट केलं जातं आणि त्या मदतीनं ब्लड सर्क्युलेशन जे आहे कॉक्रोचेसमध्ये ते इझिली तिथं होऊन जातं. तर अशा प्रकारे आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टम ऑफ कॉक्रोच आहे ते आपण आज पाहिली. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्क्युलेटरी सिस्टम ऑफ कॉक्रोचेस आणि डायजेस्टिव्ह सिस्टम ऑफ कॉक्रोच ह्या दोन गोष्टी बघितल्या. अजून एकदा आपण रिव्हिजन घेऊया. डायजेस्टिव्ह सिस्टम जी कॉक्रोच आहे डिव्हिजिबल इंटू 3 पार्ट्स. 3 पार्ट मध्ये डिव्हिजिबल झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे. पहिलं आपल्याला माहिती आहे माउथ पार्ट आहे, त्याच्यानंतर एलिमेंटरी कॅनल आणि पेअर ऑफ सलायव्हरी ग्लँड. एलिमेंटरी कॅनल मध्ये आपण बघितलं की 3 रिजन आहेत, फोरगट, मिड गट आणि हँड गट. त्याच्यामध्ये आपण हे जे फोरगट, मिडगट आणि हँडगट आहेत त्याच्यामधला येणाऱ्या प्रत्येक पार्टचं फंक्शन आणि स्ट्रक्चर कसं आहे आपण हे बघितलं. त्यानंतर आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम ऑफ किंवा सर्क्युलेटरी सिस्टम ऑफ कॉक्रोच बघितलं. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण क्लिअर केली की हिमोलिम्फ काय आहे, त्याच्यानंतर हिमोकोल जे कॉक्रोचेस आहेत त्यांच्या बॉडीमध्ये कॅव्हिटीज प्रेझेंट आहेत आणि ह्या कॅव्हिटी आहेत किंवा सायनसेस आहेत ते डायफ्रॅगम तयार झालेले आहेत. हे डायफ्रॅगम साधारणतः फायब्रोमस्क्युलर नेचरचे आहेत. 2 डायफ्रॅगम मुळे बॉडी ऑफ कॉक्रोच इज डिव्हिजिबल इंटू 3 chambers or 3 sinuses, and these sinuses are known as pericardial sinus which is present on dorsal side of cockroach. देन पेरिव्हिसरल सायनस जे विसेरा आहे किंवा जे महत्वाचे ऑर्गन आहेत कॉक्रोचेसचे त्या ऑर्गन भोवती जी काही कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्याला पेरिव्हिसरल कॅव्हिटी आपण म्हणतो आणि त्याला पेरिव्हिसरल सायनस असं सुद्धा म्हटलं. त्या ठिकाणी सुद्धा ब्लड प्रेझेंट आहे आणि शेवटी पेरिन्युरल सायनस आहे विच इज प्रेझेंट इन व्हेंट्रल साइड ऑफ कॉक्रोच बॉडी. ह्याच्यानंतर आपण डॉर्सल ब्लड व्हेसल बद्दल माहिती घेतली. डॉर्सल ब्लड व्हेसल आपल्याला माहिती आहे की जी पोस्टेरियर एंड पासून एंटेरियर एंड पर्यंत रन होते, परंतु ह्याचे 2 भाग महत्वाचे आपण बघितले की 13 चेंबर्ड हार्ट इज प्रेझेंट, 13 चेंबर असलेलं हार्ट आणि एक नॅरो ट्यूबलाइक स्ट्रक्चर की ज्याला आपण एओर्टा म्हणतो आणि हार्ट जे आहे ते पोस्टेरियरली पूर्णपणे क्लोज्ड आहे आणि प्रत्येक चेंबरला दोन्ही बाजूला एक व्हर्टिकल स्लिट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, स्लिट लाईक ओपनिंग प्रेझेंट आहे, त्याला आपण ऑस्टिया म्हटलं आणि प्रत्येक चेंबरला दोन्ही बाजूला हे ऑस्टिया प्रेझेंट असल्या कारणानं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते अतिशय सोप्या पद्धतीनं होतं. हे ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी रिलॅक्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज व्हेरी नेसेसरी. फॉर दॅट अॅलरी मसल्स also helps टू हार्ट. मग हार्टला हे अॅलरी मसल्स जे आहेत ते मदत करतात आणि अॅलरी मसल्सच्या मदतीनं आणि वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जी आहे ती पास झाल्या कारणानं जे पोस्टेरियर एंड आहे हार्टचं किंवा पोस्टेरियर चेंबर जो आहे त्या चेंबर पासून अगदी एंटेरियर चेंबर जो आहे हार्टचा तिथपर्यंत आणि एंटेरियर चेंबर म्हणजे जो थोरॅसिक चेंबर आहे हार्टचा तिथून पासून एओर्टाकडे हे ब्लड जे आहे ते पास ऑन केलं जातं आणि ह्याच वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन मुळे ब्लड जे आहे ते हेड रिजन मधून पेरी न्यूरल आणि पेरिव्हिसरल सायनसेस मध्ये सुद्धा हे ब्लड जे आहे ते सर्क्युलेट होतं आणि हे 2 वेगवेगळ्या सायनसेस मध्ये मात्र हे फेनिस्ट्रेटी हे जे ओपनिंग आहेत त्या ओपनिंग मधून हे ब्लड जे आहे ते वेगवेगळ्या सायनसेस मधून त्याची देवाणघेवाण
होत असते. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टम ऑफ कॉकरोच आणि सर्क्युलेटरी सिस्टम ऑफ कॉकरोच हा पार्ट बघितला. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टम ऑफ कॉकरोच हा भाग जो आहे तो तिथं कव्हर करणार आहोत. थँक यू.